नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत। आपण राज्यशास्त्रामध्ये राज्य विधिमंडळ या टॉपिकवर आज आपल्याला रिव्हिजन क्विज घ्यायची आहे। रिव्हिजन क्विज आपण नेहमीप्रमाणेच घेणार आहोत। जसं या आधीच्या लेक्चरमध्ये आपण न्याय मंडळावर तसंच राज्यपाल या टॉपिक्सवर काही प्रश्न घेतले होते, त्याचप्रमाणे आजचं लेक्चर सुद्धा आपण कंडक्ट करणार आहोत। आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एक सांगायचं आहे, मी सारखं प्रत्येक लेक्चरच्या सुरुवातीला तुम्हाला सांगते की क्वेश्चन वाचताना जर तुम्हाला आन्सर येत असेल तर कमेंटमध्ये मेन्शन करत जा, पण अजिबात तुम्ही फक्त आन्सर कमेंट करायला सुद्धा एफर्ट्स घेत नाही आहात। ओके, तर आय होप या लेक्चरमध्ये कराल। मी तर आता सांगून कंटाळली आहे। सो आपण आजच्या लेक्चरमध्ये असेच काही प्रश्न घेणार आहोत। नीट लक्ष देऊन लेक्चर बघा। विधिमंडळावर, राज्याच्या विधिमंडळावर जसं कायदे मंडळावर भरपूर प्रश्न विचारले जातात, त्याचप्रमाणे राज्याच्या विधिमंडळावर सुद्धा प्रश्न विचारले जातात। राज्याचं विधिमंडळ म्हणजेच काय, तर राज्यातलंच कायदे मंडळ, राईट ना। मग बघा, या लेक्चरची पीडीएफ तुम्हाला आपल्या विजन गव्हर्नमेंट जॉबच्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल, तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता। ऑडिओ लेक्चर सुद्धा डाउनलोड करू शकता। त्याचप्रमाणे विजन स्टडीचं ॲप हे तुम्ही डाउनलोड कराच। भरपूर असं स्टडी मटेरियल अगदी फ्री मध्ये तुम्हाला इथे वाचायला मिळेल। स्टडी मटेरियल आहेत, वेगवेगळ्या सब्जेक्ट वाईज पीडीएफ नोट्स आहेत, प्रॅक्टिस टेस्ट एव्हरी संडेला होत असतात। तसंच काही कोर्सेस सुद्धा आहेत। त्याच राज्यसेवा 2021 या बॅचचं ऍडमिशन सध्या सुरू आहे, तर नक्की तुम्ही या बॅचला ऍडमिशन घेऊ शकता। ओके, मग आता आपण बघूया पहिला प्रश्न काय विचारलाय। पहिलाच प्रश्न विचारलाय, विधानसभा सभापतीबाबत कोणते विधान किंवा विधाने अचूक आहेत। ओके, तर इथे आपल्याला जे योग्य विधाने ते ओळखायचंय। काय विचारले, अचूक विधाने विचारलेत ना। मग 3 विधानं इथे दिलेली आहेत। अविधान दिलंय, विधानसभा सभागृहातील सदस्यांमधून एका सदस्याची सभापतीपदी निवड केली जाते। तर हे विधान अगदी योग्य आहे। ज्या वेळेला विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होतात, प्रत्येक 5 वर्षांनी या निवडणुका होतात, मग या निवडणुकांनंतरची जी पहिली बैठक असते, ओके, जी विधानसभेची पहिली बैठक बसेल, त्या बैठकीमध्येच जे सगळे निवडून आलेले सभासद असतात, ते सभासद आपल्यामधून एकाची सभापतीपदी निवड करतात। ठीक आहे, म्हणजे त्यातलाच एक असतो तो विधानसभेच्या सभापतीपदी निवडला जातो। आणि तसंच जी विधानसभेची पहिली बैठक होते, त्या पहिल्या बैठकीचे पहिलं भाषण म्हणजेच बैठकीचं अभिभाषण कोणाकडून केलं जातं, तर ते म्हणजे राज्यपालांकडून। तर या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायच्यात। तसंच दुसरं विधान दिलंय, महाराष्ट्र विधानसभेचे एकमेव हंगामी सभापती भानुशंकर याज्ञिक हे होऊन गेले। इथे सॉरी, हे असलं पाहिजे। तर आता इथे ना मेनली आपण जेव्हा विधानसभा, विधान परिषद यांचा अभ्यास करतो ना, त्यावेळेला आपल्या राज्याबद्दल आपल्याला जी बेसिक माहिती आहे, जे फॅक्ट्स आहेत ना, ते माहिती असलेच पाहिजेत तुम्हाला। मग हे सुद्धा प्रॉपर फॅक्ट बेस्ड प्रश्न इथे विचारण्यात आलेला आहे। तर महाराष्ट्र विधानसभेचे एकमेव हंगामी सभापती भानुशंकर याज्ञिक हे आहेत का, तर नाही। इथे काय विचारलंय, हंगामी सभापती। हंगामी सभापती म्हणजेच काय, ज्यावेळेला सभापती आणि उपसभापती हे दोन्ही कामावर नसतील किंवा त्यांचा मृत्यू झाला असेल, तर इतर सदस्याची सभापतींच्या जागी निवड केली जाते, त्यांनाच आपण म्हणतो हंगामी सभापती। ओके, मग असे हे एकमेव नाहीयेत, असे 8 सभापती होऊन गेलेले, त्यातलेच एक भानुशंकर याज्ञिक हे हंगामी सभापती आहेत। ओके, म्हणजेच हे विधान आहे ते चुकलेलं आहे। त्यानंतर थर्ड विधान दिलेलं आहे, विधानसभा सभापती हे कामकाज सल्लागार समिती आणि नियम समितीचे अध्यक्ष असतात। तर हे विधान सुद्धा बरोबर आहे। जे सभापती आहेत, तर विधिमंडळाचे ज्या इतर समित्या असतात, त्या काही समित्यांचे सुद्धा अध्यक्षपद भूषवलं जातं विधानसभेच्या सभापतींकडून। तर त्यातल्याच सल्लागार समिती आणि नियम समितीचे अध्यक्षपद सभापतींकडून भूषवलं जातं। मग आता इथे आपलं उत्तर काय असणार आहे, अ आणि क। तर पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं आन्सर आहे, अ आणि क। ओके, तर इथेच आपण बघून घेऊया एकदा एक्सप्लेनेशन, स्पष्टीकरण काय। तर विधानसभेच्या प्रमुखाला आपण सभापती म्हणतो। सभापतीची निवड कशी केली जाते ते मी तुम्हाला आत्ताच सांगितलं। आणि मुंबई विधानसभेचे जे पहिले सभापती होते, मुंबई म्हणजेच जे पहिलेच आपलं मुंबई हे राज्य होतं, ज्यामध्ये गुजरात आणि मुंबई असे दोन्ही सध्याचे जे राज्य आहेत ते एकत्रित होते। त्यानंतर 1960ला द्विभाषिक राज्य तयार झालं, एकीकडे आलं महाराष्ट्र आणि दुसरीकडे गेलं गुजरात। ओके,
मग आता या दोघांचं सुद्धा बघा, जो स्थापना दिन आहे तो एकच दिवस येतो 1 मे. तर या सगळ्या गोष्टी आल्याच, पण महाराष्ट्राची स्थापना होण्याआधी मुंबई विधानसभेचे जे पहिले सभापती होते, यावर तुम्हाला नक्कीच आयोगाकडून विचारला जाऊ शकतो प्रश्न. त्यांचं नाव आहे गणेश वासुदेव मावळकर. ओके, तर 1960 पर्यंत म्हणजे जोपर्यंत मुंबई विधानसभा अस्तित्वात होती तोपर्यंत विधानसभेचे सभापती हेच होते, गणेश वासुदेव मावळकर. आणि त्यानंतर महाराष्ट्र विधानसभेचे म्हणजे 1960 मध्ये जेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, तर त्यावेळेला महाराष्ट्र राज्याचे पहिले सभापती बनले संभाजी लक्ष्मण सीलम. तर हे नाव सुद्धा लक्षात ठेवू शकता. ते 2 वर्ष होते सभापती, 1 मे 1960 ते 12 मार्च 1962 पर्यंत. ठीक आहे. आणि जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, एकूण 8 हंगामी सभापती आतापर्यंत होऊन गेलेत. आणि त्याचप्रमाणे विधानसभा सभापती हे अजून काही कामकाज करतात, तर त्यामध्ये ते काही समित्यांचे अध्यक्ष सुद्धा असतात. जसं इथे तुम्हाला वर दिलेलं दिसत असेल, सल्लागार समिती, नियम समिती, त्याचबरोबर उद्देश समिती जी असते, सर्वसाधारण उद्देश समिती, या समितीचे अध्यक्षपद जे सभापती आहे त्यांच्याकडून भूषवलं जातं. ओके, तर या गोष्टी काही आहेत ज्या फॅक्च्युअल बेस्ड आहेत, त्या तुम्ही लक्षात ठेवा. ओके, मग आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. पर्याय क्रमांक 4 अ आणि क ही जी विधान आहेत ती बरोबर आहे. आता आपण बघूया दुसरा प्रश्न काय. दुसरा प्रश्न विचारलेला आहे, योग्य विधान कोणते. 2 विधानं इथे आपल्याला दिलेली आहेत आणि त्या 2 विधानांमधलं जे योग्य विधान आहे ते ओळखायचंय. अ विधान दिले, 10व्या परिशिष्टा आधारे पक्षांतराच्या कारणाने सभागृहातील सदस्यांची अपात्रता ठरवण्याचा अधिकार सभापतीला आहे. ओके, नंतर ब विधान दिले, सभापतींच्या याबाबतच्या निर्णयास न्यायिक पुनर्विलोकनाचे तत्व लागू नये. तर आता या प्रश्नामध्ये ना जे योग्य विधान आहे ते योग्य विधान आहे पर्याय अविधान. ओके, तर जी 10वी अनुसूची आहे त्या 10व्या अनुसूचीच्याच आधारे पक्षांतराच्या कारणाने सभागृहातील सदस्याची जी अपात्रता आहे ते ठरवण्याचा अधिकार विधानसभेच्या सभापतीला देण्यात आलेला आहे. पण त्यांचा जो काही निर्णय असेल, एखादा व्यक्ती पक्षांतराच्या कायद्याने अपात्र आहे हे ठरवल्यानंतर त्याला न्यायिक पुनर्विलोकन आहे. म्हणजे जो अपात्र ठरवलेला व्यक्ती आहे तो न्यायालयात दाद मागण्यासाठी जाऊ शकतो. म्हणजेच हे विधान इथे काय आहे तर चुकीचं आहे. मग उत्तर काय येणार आहे आपलं, योग्य विधान विचारलंय फक्त अ. आता हे जे आहे ना पक्षांतराच्या कारणाने अपात्र ठरवण्याचा अधिकार, तर हा अधिकार सेम लोकसभेच्या सभापतींना, राज्यसभेच्या अध्यक्षांना आणि विधान परिषदेच्या अध्यक्षांना मिळालेला आहे. आणि या 4ही किंवा तुम्ही म्हणू शकता जे सभागृहाचे अधिकारी आहेत, जे चीफ आहेत, त्यांच्याकडून जेव्हा असा निर्णय दिला जातो पक्षांतराच्या कायद्यावरून, तर त्यावेळेला 4ही जणांच्या, चौघांच्याही निर्णयाला न्यायिक पुनर्विलोकनाचं तत्व लागू होतं. ही गोष्ट तुम्ही लक्षातच ठेवा. ओके, महत्वाचं आहे. एकदा आपण बघून घेऊया. तर घटनेच्या 10व्या अनुसूचीमध्ये पक्षांतराच्या कारणावरून राज्य विधानमंडळ सदस्यांच्या अपात्रतेची तरतूद देण्यात आलेली आहे. ओके, मग या कारणावरून अपात्र बाबत निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभेच्या सभापतींचा असतो. आणि हा जो निर्णय आहे ना की याला न्यायिक पुनर्विलोकनाचं तत्व लागू होईल, तर हा जो निर्णय तो आधी नव्हता. 1992 सर्वोच्च न्यायालयाने याचा एक निर्णय दिला, एक वर्डिक्ट काढलं आणि त्यानुसार मग असं ठरलं की आता सभापतींनी जो काही निर्णय दिलेला आहे त्याला न्यायिक पुनर्विलोकन लागू होणार आहे. आता बरं, मग पक्षांतराच्या कारणावर, मग पक्षांतराच्या कारणामध्ये कोणकोणत्या गोष्टी येऊ शकतात, कोणकोणत्या परिस्थिती कन्सिडर केल्या जाऊ शकतात, हे तुम्हाला लक्षात असलं पाहिजे. जसं यामध्ये काही कंडिशन्स आहेत ज्या मी तुम्हाला सांगते. एक म्हणजे समजा एखादा व्यक्ती जो आहे तो एका राजकीय पक्षाच्या तिकिटावर निवडून आलाय, पण निवडून आल्यानंतर त्याने त्या पक्षाचं जर सदस्यत्व सोडून दिलं तर काय होणार आहे, तो तिथे पक्षांतराच्या कायद्याअंतर्गत अपात्र ठरवला जाऊ शकतो. ठीक आहे. त्याचप्रमाणे त्याच्या पक्षाने किंवा पक्षाने प्राधिकृत केलेल्या व्यक्तीने पक्षाच्या निर्देशाविरुद्ध सभागृहात त्यांच्या संमतीविना जर मतदान केलं. बघा, जरी आपण म्हणत असलो की प्रत्येक जो सदस्य आहे तो स्वतः स्वतंत्र आहे, पण आता ज्या वेळेला तो निवडून येतोय एखाद्या पक्षाद्वारे, तर त्याची लॉयल्टीज त्या पक्षाकडेच असली पाहिजे ना की दुसऱ्या पक्षाकडे. मग एखाद्या विधेयकावर, एखाद्या ह्याच्या विषयावर जर तो मतदान करतोय तर त्यामध्ये संमती असली पाहिजे पूर्ण पक्षाची. जर पक्षाच्या विरोधात जाऊन जर त्याने मतदान केलं
तरी सुद्धा त्याला पक्षांतर कायद्याच्या अंतर्गत मानलं जाऊ शकतो. ठीक आहे. आणि जर समजा एखादा व्यक्ती आहे जो अपक्ष म्हणून निवडून आलेला आहे, आपल्याकडे बरेचसे असे असतात जे अपक्ष म्हणून सुद्धा निवडून येतात, तर निवडून आल्यानंतर निवडणुकीनंतर जर त्याने एखाद्या राजकीय पक्षामध्ये प्रवेश केला तरी सुद्धा, आणि तसंच एखाद्या नामनिर्देशित, हे खूप महत्वाचं आहे, परीक्षेला विचारलं जाऊ शकतं, एखाद्या नामनिर्देशित सदस्याने आपलं पद ग्रहण केल्याच्या तारखेपासून जर 6 महिने संपल्यानंतर एखाद्या राजकीय पक्षात प्रवेश केला, तर जर 6 महिन्यांच्या आधी प्रवेश केला तर काही इश्यू नाहीये, पण 6 महिन्यानंतर जर प्रवेश केला तर तो पक्षांतराच्या कारणावरून त्याला अपात्र ठरवलं जाऊ शकतं. ओके. तर आता इथे आपण पक्षांतराचा कायदा पण समजून घेतलाय. सेम ज्या याच अटी आहेत ना त्या सगळ्यांना लागू होतात, लोकसभेला सुद्धा, राज्यसभेला सुद्धा आणि विधान परिषदेला सुद्धा. आता इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर तर आपल्याला मिळालेलं आहे, काय तर फक्त अ जे विधान आहे ते बरोबर आहे. ओके. आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. प्रश्न विचारलेला इथे आपल्याला खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. 3 विधानं दिली आहेत, त्यातली योग्य विधान ओळखायचंय. अ विधान दिलंय, राज्यातील विधान परिषद नष्ट करणे किंवा ती निर्माण करण्याचा अधिकार संसदेला आहे. तर हे अगदी बरोबर आहे. बघा, आपल्याकडे ना जरी राज्यात सुद्धा द्विगृही सभागृह असलं पाहिजे किंवा तशी तरतूद करण्यात आलेली आहे, तरी सुद्धा सगळ्या राज्यांसाठी असं द्विगृही सभागृह नाहीये. आता केंद्रात तर आपल्याकडे द्विगृही सभागृह आहे, लोकसभा आणि राज्यसभा, पण राज्यातलं जे विधिमंडळ ते द्विगृही नाहीये. इथे काय असलं पाहिजे, तर जर गरज असेल किंवा विधानसभेने तसा ठराव पास केला ना तरच त्या राज्याचं जे विधिमंडळ ते द्विगृही होतं. मग इथे हे विधान तर बरोबर आहे. असं जे दुसरं म्हणजेच विधान परिषद, पहिलं जे सभागृह आहे राज्यातलं ते म्हणजे विधानसभा. ओके. आणि जे दुसरं सभागृह आहे ते म्हणजे विधान परिषद. ओके. पण प्रत्येक राज्यामध्ये विधान परिषद स्थापन करण्याची काही गरज नसते. जर त्या राज्य विधिमंडळाने तसा विधानसभेने तसा ठराव जर पास केला त्यानंतर संसद विचार करू शकते. पण परस्पर कोणत्याही विधानमंडळाला तसा अधिकार नाहीये की स्वतःच्या राज्यासाठी विधान परिषद स्थापन करण्यात यावी. तर तो अधिकार राज्यघटनेने कोणाला दिलेला आहे, संसदेला. मग आता ब विधान काय, याबद्दलची तरतूद कलम 169 मध्ये देण्यात आलेली आहे. तर हे विधान सुद्धा बरोबर आहे. पुढे दिलंय, संसदेने या संदर्भात केलेला कायदा 368 अंतर्गत घटनादुरुस्ती मानला जाईल. तर हे विधान पूर्णपणे चुकीचे आहे. जर समजा एखाद्या राज्यासाठी विधान परिषद स्थापन केली किंवा नष्ट केली तर त्या अंतर्गत ज्यावेळेला संसद कोणता कायदा करेल तर तो कायदा घटना दुरुस्ती म्हणून मानला जात नाही, तो एक नॉर्मल कायदा मानला जातो. ओके. मग इथे उत्तर काय असणार आहे, अ आणि ब ही विधानं योग्य आहेत. एकदा आपण स्पष्टीकरण सुद्धा बघून घेऊया. राज्यातील विधान परिषद नष्ट करणे किंवा ती निर्माण करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आलेला आहे आपल्या राज्यघटनेकडून कलम 169 अंतर्गत. ठीक आहे. पण असं करण्याआधी म्हणजे ज्या वेळेला संसद असं डिसिजन घेईल की एखाद्या राज्याला विधान परिषद स्थापन करण्यात यावी, त्याआधी ते जे स्पेसिफिक राज्य आहे ज्या राज्यासाठी ही विधान परिषद स्थापन करण्यात येते त्या राज्याच्या विधानसभेमध्ये एक जो ठराव आहे तो विशिष्ट ठराव विशेष बहुमताने संमत केला पाहिजे. विशेष बहुमताने संमत केला पाहिजे म्हणजेच काय केलं पाहिजे, तर जी एकूण सदस्य संख्या असणार आहे त्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने आणि हजर आणि मतदानात भाग घेणाऱ्या सदस्यांच्या 2/3 बहुमताने, यालाच आपण म्हणतो विशेष बहुमताने हा ठराव पास केला पाहिजे आणि तो संसदेकडे पाठवला पाहिजे. त्यानंतरच मग संसद त्यावर विचार करेल आणि तो ठराव पास करू शकते. मग आता हा जो ठराव आहे ना, राज्य विधानसभेचा ठराव, जरी संसदेकडे आला की एखाद्या राज्याला समजा विधान परिषद पाहिजे, पण संसदेवर असं बंधनकारक नाहीये की त्यांनी ठराव पास करून पाठवलाय म्हणजे तो संसद मान्यच करेल, नाही. पूर्णपणे डिसिजन तो संसदेवर असतो की त्या राज्याला विधान परिषद स्थापन करण्यात आली पाहिजे की नाही करण्यात आली पाहिजे, नष्ट करण्यात आली पाहिजे की तशीच राहिली पाहिजे. पूर्णपणे हा डिसिजन कोणाचा असणार आहे, तर संसदेचाच असणार आहे. ओके. नेक्स्ट प्रश्न आता आपण बघूया. खालीलपैकी अयोग्य विधान कोणते ते ओळखा. इथे आपल्याला चुकीचं विधान ओळखायचं. ज्यावेळेला प्रश्न वाचता त्यावेळेला नीट वाचत जा. आणि मी आता असंच कन्सिडर करते की तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं आन्सर कमेंटमध्ये देताय. जर नाही देते याचा अर्थ तुमचा काहीच अभ्यास झालेला नाहीये. ठीक आहे. आता आपण प्रश्नाकडे वळूया. अविधान दिले, घटनेने राज्य विधानसभेची किमान सदस्य संख्या
60 इतकी निश्चित केलेली आहे. ब विधान सुद्धा आपण वाचून घेऊया. क्षेत्रफळाच्या दृष्टीने लहान असलेल्या राज्यांमध्ये ही संख्या 60 पेक्षा कमी आहे. आता इथे कशाबद्दल प्रश्न विचारलेला आहे तर विधानसभेची जी सदस्य संख्या आहे त्यावर प्रश्न विचारलाय. मग इथे आपल्याला काय माहिती असलं पाहिजे तर आपल्या राज्य घटनेमध्ये विधानसभेची जी तरतूद दिलेली आहे त्यामध्ये सदस्य संख्येबाबत काय तरतूद दिलेली आहे की कमाल सदस्य संख्या किती असली पाहिजे, मॅक्झिमम किती असली पाहिजे, किमान किती असली पाहिजे, त्याला कोणते अपवाद आहेत का, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असणं खूप इम्पॉर्टंट आहे. मग घटनेने राज्य विधानसभेची जी किमान सदस्य संख्या आहे ती 60 इतकी निश्चित तर केलेलीच आहे. अविधान बरोबर आहे. ब विधान सुद्धा अर्ध बरोबर आहे, अर्ध चुकीचं आहे. ते कसं तर काही राज्यांमध्ये ही संख्या 60 पेक्षा सुद्धा कमी आहे, पण ती क्षेत्रफळाच्या दृष्टीने नाही. आता विधानसभा जेव्हा सदस्य संख्या आहेत म्हणजे एक प्रकारे काय असतात ते वॉर्ड्स असतात की नाही, वॉर्ड्स दिले जातात. मग आता हे वॉर्ड्स कशाच्या बेसिसवर पाडलेले असतात तर लोकसंख्येच्या बेसिसवर ना, की प्रत्येक मतदारसंघामध्ये काय असलं पाहिजे तर समसमान लोकसंख्या असली पाहिजे, राईट ना. मग त्याच्याच बेसिसवर हे मतदारसंघ पाडले जातात. मग ज्या राज्यांची लोकसंख्या अगदीच खूपच कमी आहे ना त्या राज्यांमध्ये ही सदस्य संख्या 60 पेक्षा कमी आहे. ओके, मग ब विधान अर्ध जरी बरोबर असलं तरी क्षेत्रफळाच्या दृष्टीने नाहीये की नाही, लोकसंख्येच्या आधारावर आहे. मग ब विधान चुकलेलं आहे. मग उत्तर काय असणार आहे आपल्याला अयोग्य विधान विचारलेलं आहे. मग पर्याय क्रमांक 3 आन्सर असणार आहे फक्त ब. एकदा बघून घ्या, घटनेने राज्य विधानसभेची महत्तम सदस्य संख्या किती ठरवली आहे 500. ओके, म्हणजे मॅक्झिमम 500 असणार आहे. 60 to 500 मध्ये 60 ते 500 मध्ये कितीही असू शकते, पण ते कशावर डिपेंड आहे त्या राज्याच्या लोकसंख्येवर डिपेंड आहे. ठीक आहे, पण तरी सुद्धा लोकसंख्या कमी असल्याच्या कारणावरून काही राज्यांची किमान सदस्य संख्या अजूनही कमी निश्चित करण्यात आलेली आहे, म्हणजे 60 पेक्षा कमी. जसं अरुणाचल प्रदेश आहे, त्यामध्ये सिक्कीम आहे, गोवा आहे, मिझोराम आहे, नागालँड, ही काही अशी राज्य आहेत की ज्यांची सदस्य संख्या 60 पेक्षा कमी आहे. ओके, तर या गोष्टी तुम्हाला लक्षात असलंच पाहिजे. आणि सर्वात जास्त सदस्य संख्या मला कमेंटमध्ये सांगा कोणत्या राज्याची आहे विधानसभेची. पुढचा प्रश्न आता आपण बघूया. योग्य पर्याय निवडा. 2 विधानं दिलेली आहे, तिथे अविधान दिलंय. विधान परिषदेच्या एकूण सदस्यांपैकी 1/6 म्हणजेच 1/6 सदस्य राज्यपालांकडून नामनिर्देशित केले जातात, तर हे विधान अगदी बरोबर आहे. राज्य विधिमंडळात फक्त विधान परिषदेतच नामनिर्देशित सदस्यांची तरतूद आहे, तर हे विधान चुकीचे. उत्तर काय असणार एकदा बघून घ्या आपलं फक्त अ. आता इथे बघा, विधान परिषदेची जी एकूण सदस्य संख्या आहे ना त्यापैकी 5/6 एवढे जे सदस्य आहेत ना ते अप्रत्यक्षपणे निवडून दिले जातात. ओके, जी विधान परिषदेची निवड कशी होते अप्रत्यक्षपणे होते. प्रत्यक्ष निवडणूक होते का आपल्याकडे विधान परिषदेची? कधी तुम्ही वोटिंग करायला गेला आहात का विधान परिषदेच्या किंवा आपण काय म्हणतो त्याला लेजिस्लेटिव्ह काउन्सिलच्या निवडणुका झालेल्या आहेत का? कधी तुम्ही मतदान करायला गेलेले आहात का? नाही, कारण की या निवडणुका अप्रत्यक्ष होतात. मग जे सगळे टोटल मेंबर्स आहेत त्याच्या 5/6 म्हणजे 5/6 एवढे सदस्य हे निवडून दिले जातात म्हणजेच निर्वाचित असतात, आणि 1/6 सदस्य हे राज्यपालांकडून नामनिर्देशित केले जातात. मग हे 1/6 सदस्य कोण असतात, कोणामधून नामनिर्देशित केले जातात? जसं त्यामध्ये साहित्य, तसंच विज्ञान, कला, समाजसेवा, ओके, त्याचप्रमाणे सहकारी चळवळींमध्ये जर असे कोणी असतील तर त्यांची निवड ही विधान परिषदेवर केली जाते. आणि राज्य विधिमंडळामध्ये 2 सभागृह आहेत, एक आहे विधानसभा, एक आहे विधान परिषद. तर दोन्हीकडे सुद्धा राज्यपालांनी नामनिर्देशित केलेले सदस्य आहेत. जसं विधान परिषदेमध्ये हे 1/6 सदस्य आहेत ना, तसंच विधानसभेमध्ये सुद्धा असू शकतात. जर समजा राज्यपालांना असं वाटलं की जे अँग्लो इंडियन समाज आहे त्या अँग्लो इंडियन समाजाला पुरेसं प्रतिनिधित्व मिळालेलं नाहीये विधानसभेमध्ये, तर एका अँग्लो इंडियन सदस्याचं नाव ते नामनिर्देशित करू शकतात विधानसभेवर. ओके, तर आय होप तुम्हाला इथे समजलं असेल. जसं बघा, विधान परिषदेचे सदस्य अप्रत्यक्षपणे निवडून दिले जातात. घटनेमध्ये आता इथे विधान परिषदेची सुद्धा किमान आणि कमाल अशी काय मर्यादा आहे ना ती तुम्हाला माहितीच असली पाहिजे. मग विधान परिषदेची जी किमान सदस्य संख्या आहे ती आहे 40,
म्हणजे कमीत कमी 40 सदस्य हे विधान परिषदेमध्ये असलेच पाहिजेत. ओके, आणि 40 पेक्षा कमी असता कामा नये. जसं विधानसभेमध्ये सूट आहे तशी सूट इथे नाहीये. ओके, आणि जास्तीत जास्त राज्याच्या विधानसभा सदस्य संख्येच्या 1/3 असतील. ओके, म्हणजे जी समजा आता विधानसभेची सदस्य संख्या जर समजा 336 आहे तर याच्या 1/3 किती होणार आहे? 106. तर एवढे 106 सदस्य हे विधान परिषदेमध्ये असणार आहेत. ओके, आता मी हे फक्त एक्झाम्पल दिलेले आहे तुम्हाला समजण्यासाठी. 336 कोणत्याच विधानसभेची सदस्य संख्या नाहीये, एवढं लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्रामध्ये जर आता ज्या राज्यांमध्ये विधान परिषदे जर त्या राज्यांमध्ये आपण सदस्य संख्या बघितली तर महाराष्ट्रामध्ये 78 सदस्य संख्या विधान परिषदेची, आंध्र प्रदेशमध्ये 90 आहे, बिहारमध्ये तीच 75 आहे, कर्नाटकात 75 आहे, उत्तर प्रदेशमध्ये 100 आहे. ठीक आहे, आणि आत्ताच मी तुम्हाला सांगितलं जे 5-6 सदस्य आहेत ते अप्रत्यक्षपणे निवडून दिले जातात आणि जे 106 सदस्य आहेत ते राज्यपालांकडून नामनिर्देशित केले जातात. ओके, तर इथे उत्तर काय आपलं? फक्त अ. इथे काय प्रश्न विचारलाय बघा आता, तर योग्य विधान कोणते? अविधाने सध्या भारतात 6 राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे. तर हे जे विधान दिले अविधान ते बरोबर आहे. सध्या आपण बघायला गेलं तर 6 राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे. यापूर्वी 7 राज्यांमध्ये होती 2019च्या आधी. दुसरं विधान त्याच्यावरच आहे, नंतर आपण त्याकडे वळूया. ब विधान दिलेलं आहे जम्मू आणि काश्मीर यामध्ये 2019 पर्यंत विधान परिषद अस्तित्वात होती. तर हे सुद्धा विधान बरोबर आहे. उत्तर तर आपल्याला आलेलं आहे पर्याय क्रमांक दुसरं अ आणि ब. नीट लक्ष द्या आता इथे. जसं सुरुवातीला मी सांगितलं, कोणाला अधिकार आहे एखाद्या राज्यामध्ये विधान परिषद स्थापन करण्याचा किंवा ते नष्ट करण्याचा? कोणाला अधिकार आहे? संसदेला. राईट. मग संसद अशा प्रकारे कोणत्याही राज्याची जी विधान परिषद आहे ती नष्ट करू शकते. सध्या आपण बघायला गेलं तर 6 राज्यांमध्ये विधान परिषद नाहीये आणि असं नाहीये की पूर्वीपासूनच 6 राज्यांमध्ये नाहीये. महाराष्ट्रामध्ये तर विधान परिषद आहे ती कधी नष्ट करण्यात आलीच नाहीये. पण असे बरेचसे राज्य आहेत जसं त्यामध्ये तमिळनाडू आहे, आंध्र प्रदेश आहेत, असे काही राज्य आहेत की ज्यामध्ये एकदा स्थापन करण्यात आली आहे, मग ती परत नष्ट करण्यात आली आहे, नष्ट केल्यानंतर परत स्थापन करण्यात आली आहे. असं बऱ्याच वेळेला झालेलं आहे काही राज्यांमध्ये. मग आता सध्या असलेले 6 राज्य कोणते? सध्या देशामध्ये आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश या 6 राज्यांमध्ये विधान परिषदा अस्तित्वात आहेत. ओके, आणि त्याचप्रमाणे विधानसभा आता जर बघायला गेलं तर राज्यांसाठी विधानसभा असतात, केंद्रशासित प्रदेशांसाठी नाही आहेत. तर युनियन टेरिटरीज अशा खूप हातावर मोजणे आहेत का युनियन टेरिटरी? फक्त अशा 3 युनियन टेरिटरीज आहेत की जिथे विधानसभा अस्तित्वात आहेत, दिल्ली, पुद्दुचेरी आणि जम्मू काश्मीरमध्ये. जम्मू काश्मीरमध्ये पूर्वी 2019च्या आधी विधान परिषद सुद्धा अस्तित्वात होती, म्हणजेच लेजिस्लेटिव्ह काउन्सिल सुद्धा अस्तित्वात होती. पण 2019 मध्ये जेव्हा 370 जम्मू काश्मीरचं जेव्हा कलम 370 रद्द केलं तर बऱ्याचशा गोष्टी तिथून काढून टाकण्यात आल्या. तर त्यानुसार जम्मू काश्मीरमधलं जे विधान परिषद आहे ती सुद्धा रद्द करण्यात आली, ती सुद्धा बरखास्त करण्यात आली आहे. ओके, मग आता जर बघायला गेलं आपण तर 6 राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे आणि केंद्रशासित प्रदेश बघायला गेलं तर 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये विधानसभा अस्तित्वात आहे. ओके, आता इथे कन्फ्यूज होऊन जाऊ नका, इथे फक्त विधानसभा अस्तित्वात आहे, विधान परिषद नाही. ओके, सो इथे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे पर्याय क्रमांक दुसरा अ आणि ब ही दोन्ही विधानं योग्य. पुढचा प्रश्न जोड्या जुळवा विचारलेला आहे. राज्याच्या विधानसभेच्या सदस्य संख्येच्या जोड्या लावायच्यात. एका बाजूला आपल्याला राज्य दिलेलं आहे, राज्याचं नाव, आणि दुसऱ्या बाजूला त्या राज्याच्या विधानसभेची सदस्य संख्या किती असणार आहे ते ओळखायला सांगितलंय. तर आता इथे उत्तर प्रदेश तुम्ही ना एक अंदाज सुद्धा थोडासा लावू शकता की ज्या राज्याची लोकसंख्या जास्त आहे त्या राज्यामध्ये विधानसभेची जी सदस्य संख्या आहे, जी सभासद संख्या आहे ती जास्त असणार आहे. ओके, तर सध्या सर्वात जास्त लोकसंख्या आणि मतदारसंघ आहेत ते म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये. उत्तर प्रदेशमध्ये 403 एवढी सदस्य संख्या आहे विधानसभेची. त्यानंतर पश्चिम बंगालची सदस्य संख्या आहे 294. महाराष्ट्राची विधानसभा सदस्य संख्या किती आहे? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितीच असलं पाहिजे की महाराष्ट्राची विधानसभा सदस्य संख्या बघा सर्वात जास्त सदस्य संख्या कोणत्या राज्यांची आहे?
सर्वात कमी सदस्य संख्या कोणत्या राज्यांची आहे. मधले तुम्हाला माहिती नसले ना तरी सुद्धा सांगतील, पण टॉपचे आणि बेसचे या सगळ्या राज्यांची नावं तुम्हाला माहिती असणं गरजेचंच आहे. जसं आपण सुरुवातीलाच बघितलं, सर्वात कमी जी विधानसभा सदस्य संख्या आहे ती गोवा, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, नागालँड या राज्यामध्ये, सर्वात जास्त उत्तर प्रदेशमध्ये, त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये. महाराष्ट्राची सदस्य संख्या किती आहे इथे, तर 288 आहे, म्हणजे कचं थर्डच आहे. बिहारची 243 आहे, म्हणजे आपण थोडंसं इथे उतरत्या क्रमामध्येच हा प्रश्न घेतलेला आहे. मग इथे प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे, तर पर्याय क्रमांक पहिला. ओके, पहिल्याचं फर्स्ट आहे, बचं सेकंड आहे, कचं थर्ड आहे आणि डचं फोर्थ आहे. ओके, मग प्रश्नाचं उत्तर काय, पर्याय क्रमांक पहिला. पण इथे आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल की कोणत्या राज्याची सदस्य संख्या, विधानसभेची सदस्य संख्या किती आहे ते तुम्हाला लक्षात आलं असेल. ओके, तसंच मला कमेंटमध्ये सांगा की दिल्ली तर आता केंद्रशासित प्रदेश आहे ना, तर याची सुद्धा सदस्य संख्या तुम्हाला माहिती असली पाहिजे. तर याची विधानसभेची सदस्य संख्या किती आहे ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. ओके, पुढचा प्रश्न दिलाय, महाराष्ट्राच्या विधानसभेची एकूण सदस्य संख्या खाली दिलेल्या पर्यायांमधून निवडा. 500 आहे, 288 आहे, 289 आहे की 78 आहे. आता हा प्रश्न थोडासा कन्फ्युजिंग आहे. आत्ताच आपण बघितलं की जी विधानसभेची सदस्य संख्या आहे ती 288 आहे. ओके, पण विधानसभेची जी एकूण सदस्य संख्या आहे ती आपल्या महाराष्ट्राची 289 सुद्धा असू शकते. बरं, आता 289 कशी असू शकते आपल्याला, तर 288 दिले, 288 दिले. तर बघा, महाराष्ट्राच्या विधानसभेची कमाल सदस्य संख्या एकतर 500 असू शकते, किमान किती असू शकते, 60 असू शकते. ओके, तर 60 तर नाहीये कारण की आपल्या राज्याची लोकसंख्या बरीच आहे. ओके, मग सध्या महाराष्ट्रामध्ये ही जी सदस्य संख्या आहे ती केलेली आहे निश्चित 288, राईट. पण कलम 333 मध्ये आपल्याला असं सांगितलेलं आहे, जर अँग्लो इंडियन समाजाला पुरेसं प्रतिनिधित्व मिळालं नाही त्या कारणाने राज्यपाल एका सदस्याची, म्हणजे एका अँग्लो इंडियन समाजातल्या सदस्याची नेमणूक विधानसभेवर करू शकतो. ठीक आहे, म्हणजे जेव्हा हे 288 निवडून आले त्यानंतरच राज्यपालाला समजलं ना की अरे यामध्ये तर अँग्लो इंडियन समाजाला पुरेसं प्रतिनिधित्व मिळालंच नाहीये. मग त्यावेळेला अजून एक ऍड यामध्ये करतील राज्यपाल. मग टोटल किती होणार आहे, तर 289. मग म्हणजेच 289 सदस्य विधानसभेमध्ये, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये असू शकतात. ओके, तर आय होप तुम्हाला हा प्रश्न नीट समजला असेल. आता आपण वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न दिलेला आहे, खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीने राज्य विधानसभेतील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आरक्षण आणि अँग्लो इंडियन प्रतिनिधींचा कालावधी 2020 पर्यंत वाढवण्यात आलेला आहे. महत्वाचा प्रश्न आहे, व्हेरी 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 इम्पॉर्टंट असं तुम्ही म्हणू शकता, कारण की यावर आयोगाने ऑलरेडी एकदा प्रश्न विचारलेला आहे. तर याचं उत्तर काय असणार आहे, 23वी घटना दुरुस्ती, 79वी घटना दुरुस्ती, 95वी की वरीलपैकी एकही नाही. तर याचं उत्तर आहे 95वी घटना दुरुस्ती. तसं तर आपण बघायला गेलं तर हे आरक्षण आणि तसंच अँग्लो इंडियन प्रतिनिधीचा जो सदस्यत्व आहे त्याच्यासाठी वेगवेगळ्या घटना दुरुस्त्या करण्यात आलेल्या आहेत 10-10 वर्षांनी. सुरुवातीला फक्त हे जे आरक्षण आहे ते 10 वर्षांसाठीच देण्यात आलेलं आपल्या घटनेमध्ये. ठीक आहे, पण दर 10 वर्षांनी हे वाढवण्यात आलेलं आहे. आता यासाठी रिझन तुम्ही काहीही म्हणू शकता की या समाजाच्या विकासासाठी, पण मेनली आपल्याकडे असं मानलं जातं की वोट बँक म्हणून आपल्याकडच्या ज्या पॉलिटिकल पार्टीज आहेत त्या उपयोग करून घेतायत या आरक्षणाचा. ठीक आहे, तर ती तर एक बाजू झाली, एक त्याला प्रॉपर राजकारणाचं बाजू येईल, पण आपल्याला तिथे जायचं नाही, आपल्याला पॉलिटी बघायचंय. तर आता इथे 10-10 वर्षांनी वाढवण्यात आलेलं आहे आणि जे शेवटचं वाढवण्यात आलेलं 2020 पर्यंतचं, तर ती होती 95वी घटना दुरुस्ती 2009 मध्ये करण्यात आलेली. ओके, तर आता इथे सेम एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की कलम 333 अंतर्गत राज्यपालाला अँग्लो इंडियन समाजातील एक सदस्य विधानसभेवर नामनिर्देशित करता येतं आणि त्याचप्रमाणे कलम 332 नुसार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी आरक्षण देण्यात आलेलं आहे. ओके, तर हे आपल्याला कलम सुद्धा माहिती पाहिजेत, कलम 333 आणि कलम 332. ठीक आहे, आणि 95वी घटना दुरुस्ती 2009 द्वारे 2020 पर्यंत हे आरक्षण आणि त्याचप्रमाणे
जे अँग्लो इंडियन समाजाचं प्रतिनिधित्व आहे ते वाढवण्यात आलेलं आहे. ओके, मग उत्तर आपल्याला काय मिळालेलं आहे? पर्याय क्रमांक 3. त्याआधी सुद्धा 79वी घटना दुरुस्ती करण्यात आलेली, तर ती सुद्धा याच्याशी संबंधित घटना दुरुस्ती, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. पुढचा प्रश्न आता आपण बघूया. आता आपण बरंचसं विधिमंडळाबद्दल बघतोय. तर जो राज्याचा महाधिवक्ता आहे तो सुद्धा तर राज्याच्या कार्यकारी मंडळाचा एक भाग आहे. यावर जास्त डिटेलमध्ये प्रश्न आपण वेगळा एक टॉपिक घेता येणार नाही, म्हणूनच हा प्रश्न मी इथे ऍड केलाय. प्रश्न काय आहे बघा, तर राज्याचा महाधिवक्ता या अधिकार पदाबाबत पुढील विधाने विचारात घ्या. अ विधान दिले, महाधिवक्ता हे घटनात्मक पद आहे. ब विधाने, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून पात्र असलेल्या व्यक्तीची नेमणूक राष्ट्रपती करतात. त्यानंतर क विधान दिले, राज्याच्या सर्व न्यायालयात त्यांना उपस्थित राहण्याचा अधिकार आहे. खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. अ विधान तर बरोबर आहे, महाधिवक्ता हे घटनात्मक पदच आहे. जसं केंद्राचा महाधिवक्ता आहे ना, त्याचप्रमाणे राज्याचा सुद्धा महाधिवक्ता आहे. तर मग हा महाधिवक्ता राज्यासाठी असतो आणि याची पात्रता आहे उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून पात्र असलेल्या व्यक्तीची नेमणूक राष्ट्रपती करतात का? हे चुकीचं आहे. पात्रता तर बरोबर आहे. जी व्यक्ती उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून निवडून येण्यास पात्र असेल त्याच व्यक्तीची नेमणूक महाधिवक्ता म्हणून केली जाते. पण कोण करतात? राज्यपाल करतात. त्या राज्याचे जे राज्यपाल असणार आहेत ते करणार आहेत, राष्ट्रपती नाही. त्यानंतर क विधान दिले, राज्याच्या सर्व न्यायालयांमध्ये त्यांना उपस्थित राहण्याचा अधिकार आहे. तर हे विधान बरोबर आहे. उत्तर काय असणार आहे आपलं? पर्याय क्रमांक 3 अ आणि क हे विधान योग्य. ओके, तर मग महाधिवक्ता हे पद कोणत्या कलमांतर्गत दिलेलं आहे? कलम 165 मध्ये. राज्याचा तो सर्वोच्च कायदा अधिकारी असतो, पण तसं असलं तरी त्याची नेमणूक कोणाकडून केली जाते? तर ती केली जाते राज्यपालांकडून. आणि जोपर्यंत राज्यपालांची मर्जी आहे ती मर्जी असेपर्यंतच ते कशावर असतात? तर ते त्यांच्या पदावर असतात. आता यांच्या संबंधित ना अशी कोणती एक्झॅक्ट किती यांचं कार्यकाळ असला पाहिजे अशी कोणतीच तरतूद आपल्या राज्यघटनेमध्ये दिलेली नाहीये. राज्यपालांच्या मर्जीनुसारच ते त्या पदावर राहणार आहेत. पण आपल्या राज्यघटनेमध्ये ना एक संकेत पाळला जातो. जनरली महाधिवक्ता कोण असतो? कायदा अधिकारी. एक प्रकारे तो सरकारचा वकील असतो, म्हणजे राज्याचा वकील असतो. तर ज्या वेळेला शासनाचा वकील असणारे, तर शासनाच्याच अधिकाऱ्यांकडून किंवा जे मंत्री आहेत ना त्यांच्याच सल्ल्याने महाधिवक्त्याची निवड केली जाते. मग असा एक संकेत पाळला जातो ज्या वेळेला लोकसभा विसर्जित होते किंवा मंत्रिमंडळ बरखास्त होतं, तर त्यावेळेला महाधिवक्त्याचं सुद्धा जे पद आहे ते रिक्त होतं. तर हा असा एक संकेत पाळला जातो. का संकेत पाळला जातो? तर एक यामागे जनरल लॉजिक आहे की जो हा कायदा अधिकारी आहे तो त्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच, राज्याच्या शासनानुसारच, जर केंद्रात असेल तर केंद्रानुसार, राज्यात असेल तर राज्य शासनानुसार तो निवडला जातो. राईट, आणि म्हणूनच तो त्या स्पेसिफिक शासनाच्या बाजूचा असणार आहे ना. मग जर समजा दुसरा पक्ष निवडून आला, दुसरं शासन आलं, तर त्यावेळेला तो चेंज होईल. राईट, मग म्हणूनच हा एक संकेत पाळला जातो. ओके, तर इथे आता आपण बघितलंय बरीचशी माहिती राज्याच्या महाधिवक्त्याबद्दल. प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपल्याला मिळालेलं आहे, पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, मग आपण लेक्चरमध्ये बरेचसे जे पॉइंट्स आहेत राज्य विधिमंडळाबद्दल ते कव्हर केलेले आहेत. आपण जर बघायला गेलं ना तर बरेचसे यातला जो कॉन्सेप्ट आहे जो राज्य विधिमंडळाचा आहे तो सेम संसदेसारखा आहे. जसं सभापती, सभापतींची कार्य, अध्यक्ष, अध्यक्षांची कार्य, त्यांची निवड, तसंच त्यांना मिळालेले विशेष अधिकार. आपण बघा संसदेचा जेव्हा अभ्यास केला तर संसदेच्या सभासदांचा जो विशेष अधिकाराबद्दल माहिती मिळवली ना, तेच सेम इथे आपल्याला राज्य विधिमंडळामध्ये सुद्धा लागू होतच. ओके, आता आपण यामध्ये जास्तीत जास्त जी फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन या लेक्चरमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय, पण तरी सुद्धा तुम्ही बुक्समधून जास्तीत जास्त रीडिंग करण्याचा प्रयत्न करत जा. त्यानंतरच मी तर सांगेल हे रिव्हिजन लेक्चर बघा, म्हणजे त्यामुळे तुमची काय होणार आहे, जास्तीत जास्त प्रॅक्टिस होणार आहे. आता लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू.